मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपले ऑफलाईन शाळा चालू होती. अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे, दुसरी लाट तर बाहेर होती, तिसरी लाट ओमायक्रॉनचं विषाणू वाढल्यामुळे आपली शाळा परत आता ऑनलाईन सुरू झालेली आहे. आणि आता आयुष्यामध्ये आपल्या अनेक गोष्टींची आपल्याला जशी सवय असते, म्हणजे जेवण खाणं, आपलं नित्यनेमाचं काम करणं हे जसं आपल्या आयुष्यातलं अविभाज्य घटक असतं, त्याप्रमाणे आता मास्क लावणे, सॅनिटायझरनं हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे आपल्या आयुष्यातलं एक अविभाज्य घटक म्हणून आता आपली पुढची आयुष्याची वाटचाल करावी लागणार आहे. हे विषाणू कधी संपेल माहीत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या दृष्टीने एक विचार करणं करणं गरजेचं आहे की इथून पुढं आपले ऑफलाईन असू दे ऑनलाईन असू दे, शिक्षण मात्र खंडित होता कामा नाही, शिक्षणात खंड पडता कामा नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमचं शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षक करणार आहे. तेव्हा मिळेल त्या गोष्टी तुम्ही ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करा आणि त्या ज्ञानातून तुमची स्वतःची प्रगती करा. तर पुढचा काळ कसा असेल काही सांगता येत नाही. तर ऑफलाईन जेव्हा होतं त्यावेळेस ऑनलाईनमध्ये सुद्धा हे टाकलेले जे विद्यार्थी शाळेत हजर राहू शकत होते त्यांच्यासाठी सुद्धा रोज आपण ऑनलाईन पद्धतीनं पाठ टाकत होतो. परंतु आता सर्वच विद्यार्थी घरी आहेत, त्यामुळे हे सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देते की 20वा धडा माझं शाळेचं नक्की झाले हे आपण प्रकट वाचन घेतलं होतं, निम्म्या धडा आपला झालेला होता. तर मी आज शब्दार्थ देऊन पुढील धडा घेणार आहे. तत्पूर्वी माझं शाळेचं नक्की झालं याची थोडीशी पार्श्वभूमी बघूया. या धड्यामध्ये पाहिलेलं होतं एक मागासवर्गीय कुटुंब आहे, भरपूर मुलं आहेत कुटुंबामध्ये, घराची अवस्था कशी आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन केलेले. इमी नावाची मुलगी आहे, तिचं शिक्षणाविषयी असलेली तळमळ, तिच्या भावाची वहिनीची जी शिक्षणाविषयी असलेली ओढ, कारण ते स्वतः सुशिक्षित आहेत, नोकरी करतो, वहिनी सुशिक्षित आहे, त्यामुळं कुठंतरी इमीला सुद्धा वाटतं की मी शाळेत जावं. तिच्या वहिनीला भावाला सुद्धा वाटतं की इतर भावंडाप्रमाणे मी सुद्धा शिक्षण घ्यावे, कारण परिस्थिती अशी काय बेताची आहे, परिस्थिती अशी काही चांगली नाही की आपण घरी बसून सुद्धा ते काम करू शकतो किंवा घरी बसून शिक्षण घेऊ शकतो. त्यांना भटकंती करावी लागते. आता तुम्ही आजूबाजूला अशी कितीतरी कुटुंब बघा, काही काळासाठी येतात, ते पाल टाकतात. पाल म्हणजे झोपडीसारखं असतं, दोन्हीकडून कापडी आवरण असतं आणि आतमध्ये अनेक कुटुंब राहत असतात. मग ते दगड काम करणारे म्हणजे त्यात खलबत्ता असतो, वरवंटा वगैरे ते बनवणारे लोक रस्त्याला तुम्ही बघितलं असेल, चटया, टोपल्या विणणारे, इतर अनेक गोष्टी. आता आपल्या अकलूजमध्ये ट्रॅक्टर विकणारी लोक आहेत, ती राजस्थानकडची लोक आहेत बघा. त्या मुलांची शाळा वगैरे काही नसतात, ते भटकंती करत असतात. आज हे गाव, उद्या दुसरं गाव, असं करत ती लोक काय करत असतात, भटकंती करत असतात. मग अशा लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? तर शासनाने अनेक नियम किंवा त्यांच्यासाठी कायदे सुद्धा बनवलेले आहेत, पण क्वचितच असे पालक आहेत किंवा लोक आहेत की त्या मुलांसाठी ते विचार करतात, त्या शिक्षणाच्या नियमांचं कायद्यांचं ते पालन करतात. काही लोकांना त्याचं काही घेणं देणं नसतं, जसं आपलं चाललेलं आहे तसंच पुढची पिढी चालत राहणार आहे. अशाच प्रकारे भटकंती करणारं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातली इमी, तिच्यावर हा धडा आधारित आहे. मग ती म्हणते माझं शाळेत जाणं, माझं शाळेचं नक्की झालं. म्हणजे काय, आपण शाळेत कधी जातोय असं म्हणतो, ज्यावेळेस आपलं त्या हजेरी पत्रकावर नाव असेल, आपला दाखला जमा असेल शाळेत, आपलं रोजच्या रोज हजेरी येत असेल, तर आपण म्हणू शकतो की माझं नाव या शाळेत आहे. जर समजा आपली हजेरी नसेल किंवा आपली त्या कॅटलॉगवर नाव नसेल तर आपण म्हणू शकत नाही की माझं नाव ह्या शाळेत आहे. कारण नियम असतात शाळेत तुम्हाला घेण्यासाठी, काही नियम असतात की दाखला लागतो, तुमचं नाव तिथं लागतं, मग तुम्ही अधिकृतपणे काय म्हणता, शाळेत दाखल होता. आता ही जी इमी आहे, ह्या इमीला सुद्धा शाळेची अतिशय ओढ आहे, तिलाही वाटतं की शिकावं. पण ज्या समाजातून, ज्या मागासवर्गीय कुटुंबातून ती आलेली आहे, तिथं मात्र शिक्षणाला फारसं काही महत्त्व नाही. फक्त मुलांसाठी तिथं आहे, शिक्षणाची सोय आहे, पण मुलींसाठी फारसं काही तिथं आस्था दिसत नाही. मग इमीचे वडील ज्या पद्धतीनं आईशी वाद घालतात, भावाशी वाद घालतात इमीच्या, की
ही शिकून काय करणार आहे? उद्या जर समजा या मुलीचं लग्न नाही झालं, शिकली म्हणून सुद्धा लग्न होत नाही, हे पूर्वी होतं बाळांना. आता तशी परिस्थिती नाही. उलट आता प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे. उलट लग्न करताना पुढील मुलगा हा विचारतो कितवीपर्यंत शिकली आहे मुलगी, म्हणजे हे किती गरजेचं आहे. काळानुरूप सगळी परिस्थिती बदलत गेली, विचार बदलत गेले, प्रवाह बदलत गेला. पण पूर्वी असं काही नव्हतं. म्हणून तर शिक्षणाला फार काही महत्त्व दिलं जात नव्हतं. त्यात मुलींसाठी. मुलगा शिकला ठीक आहे, पण मुलींसाठी हे काही सोय नव्हती. आता इमीच्या या धड्यामध्ये आपण निम्मेपर्यंत पाठ बघितलेलं होतं, प्रकट वाचन घेतलेलं होतं. मी पुढील धडा आज तुम्हाला सांगणार आहे. आपण पाहिलं होतं की इथपर्यंत पाहिलं होतं की दादाने बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार आहे. इथपर्यंत आपण पाठ पाहिलं होतं की ते काय म्हणतात की आता हे सगळं सामान गोळा करायचं आणि आता पुढच्या गावाला निघून जायचंय. ते सगळं साहित्य घेऊन चाललेले असतात. भाऊ असतो तिथंच. एक छोटंसं घर सांगितलेलं आहे. त्या छोट्याशा घरामध्ये म्हणजे माणूस जरी उभा राहिला तर डोक्यावरचं छत त्यांना लागत होतं. म्हणजे इतके कोंदट असलेली जागेमध्ये किती लोक राहत होते, म्हणजे किती परिस्थिती बिकट होती. त्यातून सुद्धा शिक्षणाची ओढ म्हणजे कमालीची उत्सुकता होती. आपल्या लोकांचं तर इथून मी पाठ समजवायला चालू करणार आहे. आपल्या लोकांचं बोरगावला पाल आहे ती, उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तेव्हा आजच जायला पाहिजे बाबा म्हणाले. ही जी लेखिका आहे इमी म्हणजेच काय, विमल मोरे. ही जी विमल मोरे आहे तिचा संघर्ष या प्रस्तुत पाठामध्ये सांगितलेले आहे. बघा ती काय म्हणते, वडील म्हणतात की आता बोरगावला पाल पडले, म्हणजे सध्या तिथं लोक आहेत जी आम्ही भटकंती करणारे, ती कळपाने जाणारे लोक होते. आणि ते काय म्हणतात की आता पुढच्या गावाला जाणार आहे, आता सध्या पाल आहे बोरगावला, आता हे सगळं आम्ही काय करणार आहे, एकत्र पुढच्या गावाला मोरल्या म्हणजे पुढच्या गावाला जाणार आहे. आई मला म्हणाली, म्हणजे लेखिकेची आई म्हणाली, इमे बघत काय उभी आहेस, तुझी कापडा आणि इकडं उशीर होते निघायला. बघा ही ग्रामीण भागातली भाषा आहे. म्हणजे काय तर थोडा जरी सुशिक्षितपणा जरी असला असता तर भाषेमध्ये बदल होतोच बाळांना. तर ती काय म्हणतात, आई काय म्हणते लेखिकेला की तू इथं काय बघत उभी राहिली आहेस, जा बरं पटकन तुझी कापडं म्हणजे तुझी कपडे घेऊन ये इकडं, उशीर होत आहे. म्हणजे उशीर व्हायला लागलाय निघाला, चल लवकर. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमीला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार. आता ही इमीचं जे भाऊ आहे मोठा, तो थोडंसं शिक्षण घेऊन पोलीसमध्ये भरती झालेला आहे. त्याला शिक्षणाची किंमत माहिती आहे, शिक्षणाविषयी असलेली आस्था माहिती आहे. मग तो आईला म्हणतोय की आई तू इमीला घेऊन जाऊ नकोस आणि मी तिला शाळेत घालणार आहे. शाळेत म्हटल्यावर बाबाचं डोकं पडलं. आता बाबाला पहिल्यापासूनच मुलींना शिकावं याच्याविषयी काही फार आसक्ती नव्हती किंवा काही चांगलं वाटत नव्हतं की मुलींनी काहीतरी शिकावं म्हणून. ते काय म्हणतात, जेव्हा ही वाक्य त्यांच्या कानावर पडतात तर त्यांचं डोकं भडकतं आणि एकदम राग येतो त्यांना. ते काय म्हणतात, बाबा रागानंच दादाला म्हणतात, तुझं डोसकं बिस्कं फिरलंय का काय. डोसकं बिस्कं म्हणजे तुझं आपण सहज बोलतो, तुझं डोकं बिकं फिरलंय का काय. वास्तविक पात्र डोकं माहीत असतं, बिकं याला काही अर्थ नाही या शब्दाला. पण आपण जोडून आलेल्या शब्दांचा उच्चार प्रत्येक वेळी करतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपण म्हणतो, खाणं पिणं झालं का नाही, फिरून बिरून आला का नाही. बिरून ह्या शब्दाला काही अर्थ नाही, पण आपली एक प्रचलिती आहे, बोलताना आपण सहज म्हणतो चहा पे, चहा बी, चहा बी, बी काय, बीचा अर्थच काही नाही मला. पण एक बोलायची पद्धत असते की पटकन आपण काय करतो म्हणतो असं डोसकं बिस्कं फिरून बिरून वगैरे वगैरे. पुरीला शाळेत घालून म्हणतोयस, लय शिकलास म्हणजे शाना झाला होय. ते म्हणतात तू लय शिकला, तू खूप शिकला. लय म्हणजे काय, खूप शिकला म्हणजे शाना झालाय का, म्हणजे तू लय मोठा झालास का. दादा शांत आवाजात म्हणतो. तो वडिलांना म्हणतो, बाबा तुम्ही उगीच चिडता, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे. ते काय म्हणतात, तुम्ही उगीच चिडताय, यात चिडण्यासारखं काय आहे, काहीच नाही आहे. चांगली शिकलं तर कुठं तर नोकरी करत, आजकाल शिक्षणावर सगळं चालतं. आता हे दादाला कसं कळलं, कारण दादा हा नोकरी करतो, शिक्षणामुळं त्याला बाहेरच्या जगाची माहिती झालेली आहे. आता ह्यांचा आई वडिलांचा व्यवसाय काय, त्या पालावर जाणे, तिथं काय मिळेल ते काम करणे, परत तिथलं काम संपलं की पुढच्या गावाला जाणे.
असं कळप फिरत असतात, ते भटकंती करत असतात. त्यामुळं त्यांना काय वाटतं, जेवढं येतं तेवढ्यातच भागवायचं. उद्याची चिंता फक्त शिक्षणामुळे येते, भविष्याचा वेध हा फक्त शिक्षणामुळे येत असतो बाळांना. त्यामुळे इमीच्या दादाला माहीत असतं की जर शिकलं ना आपण तर कुठेतरी नोकरी लागेल, आणि नोकरी आजच्या ह्याच्यामध्ये आजकाल शिक्षणावर बरंच काही चालतं. म्हणजे काय तर शिक्षणामुळं बरंच काही होऊ शकतं बाळांनो. असं कुठंही नाही आहे की काम नाही असं कुठलंच ठिकाण नाही. प्रत्येक ठिकाणी काम आहे, मिळतंच, शोधलं तर सगळंच मिळतं. पण अट काय असते की थोडंफार तरी लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांची कामं तुम्हाला माहिती आहे काय असतात, बरोबर आहे की नाही. दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. लेखिका म्हणती दादा जेवढा उतडकीनं सांगत होता की शिक्षण किती महत्त्वाचं आहे, किती जरुरी आहे, पण हे बाबाला पटणार थोडंच होतं. बाबा म्हणाले शाळा शिकून काय करायचंय, घरात खायला नाही आण, आणि हिच्या शाळेला पैका कुठं आणायचं. पैका म्हणजे काय, पैसा. त्या परीस लगेच कुठं ठरतंय का बघू. सहज सहज बोलून गेले बाबा की इथं खायला आण नाही, पैका नाही, त्या म्हणजे पैसा नाही खाण्यासाठी, आम्ही भटकंती फिरत राहतो. आणि शिक्षण करायचं म्हणजे त्या काळात फार मोठं दिव्य गोष्ट. कारण आत्ता कसं पैशाचा सोर्स आहे, प्रवाह आहे कुठल्या ना कुठं काम करण्याचा. त्या काळी काय होतं बाळांना, सगळं स्वस्त होतं, पण पैसा येण्याचे मार्ग अनेक असताना सुद्धा ते घेता येत नव्हतं, कारण त्याला आड येते शिक्षण. आता शिक्षण वाढलेलं आहे त्यामुळे नोकऱ्या. आजच्याच बातम्यामध्ये सांगितलेले आहे की कितीतरी लोकांना आज शिक्षण मिळाल्यामुळं, ती मुलं मुली शिकल्यामुळं त्यांना नोकऱ्या लागलेल्या. आजच्या सकाळचीच बातमी आहे की शासनाने त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये कुणीही शिकलेलं वाया जात नाही, तो कुठे ना कुठे काम करत राहतो. बघा ते म्हणतात सरळ हिचं लग्न लावून टाकू कुठेतरी, बघूया त्या ऐवजी आपण शिक्षणाच्या ऐवजी हिचं काय करू, कुठेतरी लग्न लावून टाकू. पूर्वी काळी काय असं काही लग्नाचं वय ठरलेलं नसायचं की हां अमुक काळानंतर तिचं लग्न करायचं. पण आत्ता पहिल्यांदा 18 होतं, आता तर 21 झालेलं आहे. आता काय 21, पहिल्यांदा 18 होतं बाळांनो. 18 वर्षाची झाली की मुलीचं लग्न होत होतं. पण आता नाही, वयाची 21व्या वर्षीपर्यंत तिला लग्न करता येत नाही. जरुरी आहे, कारण मुलींचं शिक्षण कुठंतरी खुंटतं. काही काही लोक तर बालविवाह करून मोकळे होत होते पूर्वी. आता तो प्रकार नाही आहे, कारण त्याला कायद्याचं लगाम लागलेला आहे, कायद्याने तो गुन्हा मानला जातो. म्हणून लोकांनी त्या गोष्टीसाठी थोडंसं काटा केलेला आहे. आणि आईवडील सुद्धा आवर्जून अगदी दूरदर्भातील शास्त्रज्ञापासून अवकाशातील शास्त्रज्ञांपर्यंत म्हणा, किंवा अनेक क्षेत्रामध्ये जमिनीपासून आकाशापर्यंतले कुठल्या क्षेत्र आहेत जिथं मुलं काम करू शकतात, तिथं मुली सरसाने काम करू शकतात. वाहन चालवण्यापासून कुठलाही क्षेत्र असू दे, ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे शिक्षणामुळे नुकसान होत नाही, हे आजच्या घडीला तरी सत्य आहे. तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. लग्न करायला काय ती मोठी भय झाली आहे का? आता कुठं ती 6 वर्षाची आहे, तुम्ही तिकडं काय पण करा, मीला शाळेत घालणार. दादा म्हणाला, इतका वेळ बघू बसलेली आई म्हणाली, तुझा बा असाच आहे, तुझ्या वक्ताला शाळेत घालताना असंच केलं. तुझ्या शाळेसाठी म्या तुझ्या बाचा लई मार खाल्लाय. तुझी आजी बरी, मी ती तुमच्या शाळासाठी गावात राहिली, भाकरी करून घालायला. तेव्हा तुम्ही शाळा शिकला. तुला लिंग्याला आणि जिनूला म्हातारीनं सांभाळलं. आम्ही असं भीक मागत फिरत होतो. तुझ्यामुळं तर मद्या मर्या शाळा शिकले. तुझ्यासाठी ती पोरं कुठं तरी काम करून खातील. तू म्हणतोस तरी मीला ठेव तुझ्याजवळ, शिकली तर शिकली. आता एवढ्याशा वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्यांचं कुटुंब केवढं मोठं आहे. पूर्वी काय व्हायचं, खाणाऱ्याचे तोंड हजार आणि कमवणाऱ्याचे सोर्स कमी. त्यामुळं लहान वयातच लग्न लावत होते. मुली असल्या तर लगेच, आणि मुलं असले की लगेच कामाला झोपत होते. आता ही फक्त 6 वर्षाचे बाळा, 6 म्हणजे पहिलीत जाणारं वय. एवढ्या पहिलीत जाणाऱ्या मुलीचं वयात त्यांनी लग्न लावण्याचा विचार केला. हे तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे पूर्वी किती त्या ह्याच्यापेक्षा शिक्षणाविषयी त्यांना किती तिरस्कार होता की पटकन आपलं लग्न लावून मोकळं व्हायचं आणि मुलांना कुठंतरी कामाला झोपवायचं. ते म्हणतात की तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, असं जेव्हा दादा म्हणतो लेखिकेचा, त्यावेळेस यामध्ये कुठंतरी एक स्त्री म्हणणारी, एक कुठंतरी आई म्हणणारी, ती त्यामध्ये उडी घेते, म्हणते तुझ्या मनासारखंच कर.
तुम्ही जेव्हा शाळेत जात होता त्यावेळेस मी तुमच्या बाचा लय मार खाल्लाय, बाचा म्हणजे वडिलाचा खूप मार खाल्लाय. आई म्हणत असेल की मुलांना शिकू द्या आणि वडील म्हणत असतील की शिकू नको. आणि त्यांची सोय करण्यासाठी आजी गावात राहायची आणि हे सगळा कळत म्हणजे आई वडील आणि बाकीचे कुठं जायचे, भटकंती करत या गावात पाहिजे त्या गावात असं करत ते फिरत राहायचे. म्हणजे बाकीच्या मुलांच्या शिक्षणाची सोय ते गावातच करत असत. त्यामुळे ही मुलं शिकली. ती एकटाच शिकला नाही, लेखिकेचा भाऊच एकटा शिकला नाही, तर ते काय म्हणतात त्यांच्याबरोबर लिंग्या, जिनू आणि कोण मद्या मर्या ही शाळा शिकली. म्हणजे ही इतर भावंड सुद्धा यांच्यामुळे शिकली. म्हणजे बघा शिक्षणाची ज्याच्याकडे ओढ असते ना बाळाला, त्याला कितीही संकट आले तरी ती पार करण्याची ताकद मनानेच येते म्हणतात. बाबा आईकडे रागानं बघत म्हणाले, तू बी माई लेकरं काय करायचं ती करा, उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल. ते काय म्हणले की जर समजा शिकली तर अडचण येतात. हा पहिला प्रकार होता की मुलगी शिकली आहे म्हणलं की नको रे बाबा फार आवाज फार शिकली शाळा. आता फार अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा उलट भाग आता झालेला आहे या समाजामध्ये की मुलगी शिकली आहे म्हणजे काय म्हणत होते, अरे बाबा खूप हुशार असतात, आम्हाला खूप शिकलेलीच मुलगी आहे. मुलं सुद्धा आवर्जून मला खूप शिकलेली मुलगी, नोकरी करणारी मुलगी माझ्या वाट्याला येईल ही अपेक्षा करतात. पण त्या काळी जर खूप शिकली असेल तर लग्न होत नव्हतं आणि इथे तर वयाच्या 6व्या वर्षीच तिचं लग्न लावायला निघाले होते. आणि बाबाचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली. आता हे का हसली असेल तर ती सुद्धा शिकलेली होती बाळा. मग तिचं तर लग्न झालं ना, हे तिला थोडंसं विरोधाभास वाक्य वाटलं असेल. काय बोलतात ते, माझं लग्न झालंय ना, मी शिकलेली आहे, मला शिकलेला नवरा मिळाला, असं थोडं नव्हतं. म्हणजे त्यांच्या भुरसटलेल्या विचारांना कदाचित तिला थोडंसं हसू आलं असेल. ती कसले विचार आहेत की शिकलेला नोकरी लागत नाही असं कुठेही प्रकार, शिकल्याने कुठेही लग्न होत नाही असं कुठेही होत नाही. तिच्या डोक्याला पटलं म्हणून तर ती हसली. वहिनी शाळा शिकलेली होती. वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पाया नादू असल्यामुळे उद्या कोणी लग्न केलं नाही, कुठेतरी नोकरी तरी करेल म्हणून शाळेत घातली. म्हणजे ही इमीची आई वहिनी म्हणजे लेखिकेची वहिनी ही पायाने थोडीशी अपंग होती. मग तिच्या भावाने म्हणजे दाजी म्हणतात, कोणाला, वहिनीच्या भावाला काय म्हणतात, दाजी. म्हणजे दाजीने ती पायाने अधू असल्यामुळे तिला थोडंसं शाळा शिकवली. म्हणजे समजा कदाचित अपंग आहे म्हणून जरी कोणी एखाद्या मुलाने नकार दिला किंवा शिक्षणामुळं का होईना पण तिला कुठेतरी नोकरी मिळेल, तिला स्वतःचा पायावर उभा राहता येईल, तिला आधार मिळेल म्हणून ती तिला शाळा शिकवलेले होते. मग आई बाबा मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला पालावर गेले. आई बाबा म्हणजे काय तर इमीचे आई वडील मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला गेले. म्हणजे इतर भावंडांना घेऊन ते काय केले, पालावर गेले. आपण इथपर्यंत हा पाठ बघणार आहोत. तर उर्वरित पाठ आहे मी ती पुढे ह्याच्यामध्ये घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये एमीचा आपण कसा पाहिला, सुरुवातीचं तिच्या घराची परिस्थिती पाहिली, त्यानंतर तिच्या शिक्षणाविषयी ज्यावेळेस आई वडिलांचा विरोध दिसून येत होता त्यावेळेस भावानी आणि वहिनीनं पुढाकार घेऊन तो शिक्षणाचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी तक्रार केली किंवा त्यांच्याबरोबर थोडंसं भांडण केलं. त्यामध्ये वहिनीने सुद्धा सहभाग घेतला की नाही, इमीला इथंच ठेवायचं आणि मी तिला शिकवणार आहे. वडिलांचा विरोध मावळला थोडा वेळ. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही माई लेकरं म्हणजे तू आणि तुझा मुलगा काय तो निर्णय घ्या आणि तिचं जर उद्या लगीन नाही झालं, तिचं लगीन म्हणजे लग्न जर नाही झालं तर घरात ठेवून बसावं लागेल, त्यावेळेस मला काही सांगायचं नाही. असं करत ते काय करतात, त्यांचा विरोध त्या गोष्टीला सांगतात आणि मग ते आई वडील आणि मंगल आणि मधुला घेऊन ते काय करतात, तिथून दुसऱ्या पालेवर जिथं जायचं असतं बोरगावला ते तिथून निघून जातात. तर आता इथपर्यंत आपण आज पाठ बघितलेला आहे. तर आता मी शब्दार्थ देते ते लिहून घ्या. आतापर्यंत जेवढं झाले तेवढ्यापर्यंत मी काय करते, शब्दार्थ देते. म्हणजे तुम्हाला काय होईल, बघा कारागृह म्हणजे तुरुंग, जिथं मध्यवर्ती कारागृहापाशी इमीचं घर होतं.
वास आपण पाहिले त्यांच्या घरात पाणी सतत तिथे राहत असल्यामुळे कुबट वास म्हणजे काय तर कुजलेला वास. एखादी गोष्ट कुजल्यानंतर जसं घाण वास येतो त्याला कुबट वास म्हणतात. त्यानंतर आहे वाकळ. हे ग्रामीण भाषेतला शब्द आहे बाळांनो. याला आपण काय म्हणतो गोधडी. गोधड्या म्हणजे काय अनेक कापडांचे तुकडे एकत्र करून त्याचा एक चौकोनी भाग तयार केला जातो त्याला गोधड्या म्हणतात. आतमध्ये वेगळं आवरण असतं, त्यानंतर साड्यांचं आवरण असतं, त्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे असतात, ते जोडून असं एक गोधडी तयार केली त्याला आपण वाकळ सुद्धा म्हणतो आणि गोधड्या सुद्धा म्हणतो. त्यानंतर रांजण. हे प्रत्येकाला आता आपण खेड्यात असल्यामुळे आपल्याला माहिती आहे मोठं मडकं जमिनीत गाडलेलं असतं. पूर्वीचे लोक काय करायचे उंचावरून पाणी घेता येत नव्हतं म्हणून जमिनीत ते गाडायचे आणि त्यात पाणी भरायचे म्हणजे सहजगतीने पाणी काढलं जात होतं. ड्युटी. ड्युटी हे माहिती आहे तुम्हाला कर्तव्य काम. निरखून म्हणजे निहाळून. नीट लक्ष देऊन पाहतो का आपण निरीक्षण करतो त्याला निरखून शब्द आहे. आता हे तुम्ही लिहून घ्या. या धड्यामध्ये जे जोड शब्द येतात ग्रामीण भाषा आहे ते तुम्ही लिहून काढा. फिरमेने खूप छान लिहिलं बघा. मी त्याला हे पण पाठवलेलं आहे छान म्हणून पण त्याने खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही काय करा त्यातले जोड शब्द आहेत ते लिहायचे जोडाक्षरयुक्त. जोड शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये फरक आहे बघा. जोड शब्द म्हणजे काम धंदा याला म्हणतात आणि जोडाक्षरयुक्त म्हणजे काय तर निहाळून हे जोडाक्षरयुक्त आहे. तरी लिहून घ्या. आपण पुढील पाठ काय करूया उद्याच्या तासात पाहूया.